सैतान प्रकरण 17. नीलेश्वराच्या मंदिरात तीनवाडीच्या ग्रामस्थांची सभा घ्यायची मूळ कल्पना चौधरींची होती. स्वतःच्या गोदामात त्यांना तो विचित्र अनुभव आल्याबरोबर ते एकदम सावध झाले होते. तीनवाडीपासून अलिप्त राहत होते म्हणून गावातली चर्चा बोलबाला यांतलं काहीही त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतं. पण जरा चौकस बुद्धीनं तपास करताच तीनवाडीत एवढ्यात घडलेल्या अनेक विलक्षण भयप्रद घातकी प्रकारांच्या हकीकती त्यांच्या कानावर आल्या. इतके दिवस आपल्या कानावर हे कसं आलं नाही याचंच त्यांना नवल वाटत होतं. आणि शिवाय सर्वजण कसे अंग चोरून दारं खिडक्या लावून घेऊन घरातल्या घरात बसत होते. त्यानं कोणाचंच संरक्षण होणार नव्हतं. उलट विभागलेल्या समाजातला एकटा या दुष्ट प्रवृत्तीला बळी पडणार होता. यावर एकच इलाज होता. सर्वांनी एकत्र यायला हवं होतं, चर्चा करायला हवी होती, काहीतरी सामुदायिक उपाय योजायला हवा होता. पण विनाशाची वेळ आली तरी स्वतःच्या नाकापलीकडे पाहायची लोकांची तयारी होत नव्हती. स्वार्थीपणा सोडून इतरांचा विचार करायची अजूनही त्यांना बुद्धी होत नव्हती. शेजारच्या घराला आग लागली तर लागली, मला काय त्याचं, हीच स्वार्थांध प्रवृत्ती सर्वत्र होती. चौधरींनी नोकरांकरवी अनेकांना निरोप पाठवले. ते स्वतः कितीतरी परिचितांना भेटले ज्यांना या गोष्टीचं महत्त्व पटलं होतं किंवा ज्यांचे हात या प्रकरणात पोळले होते. अशांतर्फेही गावात खूप प्रचार केला. पण लोकांचा एकूण प्रतिसाद निराशाजनकच होता. आणि प्रत्यक्ष त्या दिवशी जेव्हा हीच 5-7 माणसं एकत्र आली तेव्हा चौधरींनी तो विचार स्थगित केला. त्यांना अनुभवांचे चटके मिळाल्याखेरीज त्यांचे डोळे उघडायचे नाहीत. त्यांनी स्वतःशी विचार केला. पण म्हणून ते स्वतः गप्प बसणार नव्हते. ते स्वतः कोणाकडे तरी मदतीसाठी जाणार होते. फक्त हा शोध जरा वक्र मार्गानं घ्यायला हवा होता. कर्नल चौधरी कोणातरी मांत्रिकाच्या शोधात आहेत ही वार्ताच त्यांच्या मित्रमंडळात टीकेचा, कदाचित जरासा उपहासाचाही विषय ठरण्याची शक्यता होती. सैतान प्रकरण 18. गोडाऊनची रांग संपल्यावर आणि कोळीवाड्याची वस्ती सुरू होण्यापूर्वी मध्ये एक पडीक शेड होती. कोणातरी अतिउत्साही माणसानं पूर्वी तिथे कसला तरी कारखाना उभा करण्याचा प्रयत्न केला होता. पण उभारणी होण्यापूर्वीच त्याचा दम खचला होता. आत काही धूळखात पडलेली गंजलेली मशिनरी होती. वरचं छप्पर केव्हा तरी निसटलं होतं. आतला भाग ऊन, वारा, पाऊस, धूळ यांनी उघडा पडला होता. मोठ्या शेड शेजारीच पत्र्याच्या चाळ वजा 2-4 खोल्या होत्या. मुकादम, वॉचमन इत्यादींना राहण्यासाठी सिमेंट, हार्डवेअर असं सामान साठवण्यासाठी. त्याही आता अर्थात रिकाम्या होत्या. गंजलेली दारं वासलेली होती. आतल्या फरशा उखडल्या होत्या. आत आणि बाहेर सर्वत्र गवत, तण, रानझुडपं माजली होती. जागा आणि मशिनरी यांच्या संबंधात भागीदार, देणेदार, गहाणदार, बँका यांच्यात एकमेकांशी आणि आपसात कोर्ट कज्जे चाललेले होते. जागा बंदिस्त नव्हती, भोवती कुंपण नव्हतं, एकूण बेवारशी जागा. माणूस एकांतातल्या ओसाड अंधाऱ्या जागांना नेहमीच भीत आलाय. मनात खोलवर वास करणारे, खाली दाबून टाकलेले वेडेवाकडे भयप्रद आकार अशा जागातून उतरताना त्याला दिसतात. माणूस बाह्यसृष्टीवर नेहमीच स्वतःच्या विचारांचा, विश्वासांचा, श्रद्धांचा ठसा उमटवत असतो. तीनवाडीतल्या अनेक ओसाड आणि लोकांनी टाळलेल्या जागांपैकी ती कारखान्याची शेड होती. तेव्हा समाजकंटकांना अगदी सोयीची. स्मगलर, चोर, भामटे, गुन्हेगार, हातभट्टीवाले, भेसळवाले सर्वांचा तिथे वावर होता. कधी बाहेरच्या कोणाला प्रकाशाची चीर किंवा तिरीप दिसली तर लोकांच्या भीतीत तेवढीच भर. तपासाला तर कोणीच तिकडे यायला धजावायचं नाही. आणि एखादा कोणी कमनशिबी किंवा अविचारानं साहस करणारा तिकडे फिरकलाच तर त्याचा खात्मा करून टाकायला वेळ लागत नव्हता. आणि मागच्या दगडविटांच्या पसाऱ्यात पुरून टाकायलाही सोपं. एखाद्याला वाटेल शहरानजीकच्या भागात गजबजाटापासून, हमरस्त्यापासून केवळ हाकेच्या अंतरावर असले प्रकार होणं कसं शक्य आहे. हे प्रकार होतात, प्रत्यही होतात. त्यांचा तपास लागतो तो केवळ योगायोगानं. म्हणूनच नरसू आणि त्याच्या गँगमधले लोक अशासारख्यांचं फावत असतं. त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसल्या तरी त्यांना कोणी हटकत नसे. दमदाटी, मारामारी हा त्यांचा नेहमीचा उद्योग होता. सर्वसामान्य नागरिकांपैकी कितीकांना याची सवय असते. कितीकांना आवाज चढवून बोलता येतं,
कितीकांची 2 हात करायची तयारी असते, हजारातल्या एकाची सुद्धा नाही. आणि म्हणूनच नरसू, त्याची गँग आणि त्याच्यासारखे इतर अनेक बेगुमानपणे वावरत असतात. काही माणसं केवळ बाह्य रूपातच माणसं असतात. त्यांच्या गर्भात केवळ क्रौर्य भरलेलं असतं. दया, प्रेम, सहानुभूती, करुणा, औदार्य या श्रेष्ठ मानवी भावनांना तिथे कधी प्रवेशच मिळालेला नसतो. एखाद्या भट्टीत पडताच कोवळं फूल राख राख होऊन जावं, तशी या भावनांची तिथे राख रांगोळी झालेली असते. असं वाटावं की मानवी रूपात हे कोणी राक्षसच वावरत आहेत. नरसू अशांपैकीच एक होता. वडारांच्या संस्कृतीत लहानाचा मोठा झालेला, पण सुरुवातीपासूनच इतरांपेक्षा वेगळा. डोंगरावर पाणी पडत राहिलं की कच्ची माती सावकाश धुपून जाते आणि आतला कातळ तेवढा मागे राहतो. नरसू तसा एकटा, वर आणि वेगळा राहिला होता. उंचीनं सामान्यांपेक्षा जरा जास्त, शरीराचा बांधा साधारण, कपडे 4 चौघांसारखेच, इतर राहणीही यथातथाच. पण पाहणाऱ्याच्या कायम लक्षात राहायचे ते त्याचे डोळे. फिकट निळ्या घाऱ्या रंगावर जाणारे, काचेसारखे वाटणारे, उंच गालांच्या हाडात जरा खोल बसलेले डोळे. नरसूला संताप आला की ते जरा मोठे होत, पण त्या नजरेखाली आलेल्याला काळीज सुरीनच चिरल्यासारखं वाटे. त्या फिकट निळ्या उथळ डोळ्यांच्या खिडक्यातून वेगळंच भयानक काहीतरी बाहेर पाहत आहेसं वाटे. नरसूला त्याचा आवाज कधी चढवावा लागत नसे, कधी कोणाच्या अंगाला हात लावायची वेळच येत नसे. केवळ त्याच्या नजरेच्या धाकात त्याची गँग त्याच्याशी पूर्ण शिस्तीनं, इमानानं राहत होती. आडदांडपणाला, धाक दपटशाला, हाणामारीला ते काही नवखे नव्हते, पण नरसूची तऱ्हा काही वेगळीच होती. कधी कधी त्याचे अत्याचार त्यांनाही पाहावत नसत, आणि हे सर्व काही सावकाश, न ओरडता, अलगद हातांनी. त्या अंधाऱ्या रात्री पत्र्याच्या एका खोलीत ते 6 जण जमले होते. जवळपास काही गुन्हा करायचा असला, डल्ला मारायचा असला तर त्याच्या तयारीसाठी, किंवा नंतर काही वेळ लपण्यासाठी, किंवा कधी कधी पकडून बरोबर आणलेल्यांकडून हवी ती माहिती काढण्यासाठी, किंवा त्यांच्या हाती एखादी तरुण स्त्री किंवा मुलगी लागली तर या खोल्यांचा ते वापर करत असत. आरडाओरडा झाला तरी तो कोणाच्या कानी जायचा नाही. रक्ताचे डाग वाळले की गंजाच्या डागात ते मिसळून जायचे. SL कन्सर्न नावाचा नवीन उद्योग पुण्याच्या परिसरात सुरू झाला होता. सकराणी नावाच्या गृहस्थांनी हा उद्योग करून लवकरच विलक्षण भरभराटीस आणला होता, आणि आता कारखान्याच्या परिसरातच स्वतःसाठी एक आलिशान बंगला बांधला होता. त्यांची एकुलती एक मुलगी सायरा नुकतीच 20शीत प्रवेश करत होती आणि रूपानं अप्रतिम होती. सकराणीच्या बंगल्यावर दरोडा घालून पैसे, दागिने, जवाहर आणि त्याचबरोबर जमलं तर सायराला पळवायचा नरसूचा बेत होता, आणि त्यासाठीच त्यानं आपली गँग इथल्या टिनपाट चाळीत जमा केली होती. रात्री 1:30 ते 2:30 या वेळेत डाका घालायचा त्यांचा विचार होता. कोणी कसं उभं राहायचं, गाडी कुठे उभे करायची, टेलिफोन तारा कोणी तोडायच्या, बंगल्याची फ्यूज कोणी उडवायची, बाहेर पडताना कसं कसं जायचं, कितीतरी गोष्टी ठरवून त्यांची रंगीत तालीम घ्यायची होती. सगळं काम कसं सुरळीत व्हायला हवं होतं. मागाहूनही तपासाचा गजब उडणार होता. आजकाल पोलिसांच्या मदतीला अद्ययावत साधनं होती, प्रयोगशाळा होत्या, नवी नवी तंत्र होती. एवढासा धागा जरी त्यांच्या हाती आला तरी त्या सर्वांना जाळ्यात ओढणार हे नक्की. म्हणूनच काम उरकताना अशी काळजी घ्यायची की मागे काही सुगावाच राहता कामा नये. वाटमारी, पॉकेटमारी, सुरामारी करणारी माणसं एकत्र आणून त्यांना असं कडक लष्करी शिस्तीत बसवणं मोठं कठीण काम होतं, पण नरसूनं ते केलं होतं, केवळ त्याच्या फिकट घाऱ्या डोळ्यांच्या नजरेच्या धाकावर. आणि चुकलेल्यांना बाकीच्यांच्या देखत एकदा शिक्षा दिल्यावर, शिक्षा मरणाची, पुन्हा चूक करायची संधीच नाही. नरसूनं घड्याळात नजर टाकली. 10:30 वाजले होते. 10:30ची वेळ ठरली होती, आणि लाला आणि रंग अजून आले नव्हते. अजूनही त्यांना वेळेचं, आज्ञाधारकपणाचं महत्त्व पटलं नव्हतं. तर तो आणखी विचार करणार तेवढ्यात पत्र्याचं दार जरासं करकरलं आणि रंगा आत आला. हातातल्या घड्याळाकडे बोट दाखवून नरसू काही बोलणार त्याआधीच रंगा म्हणाला,
मी 5-7 मिनिटं आधीच आलो होतो, पण मागच्या बाजूला काही हालचाल दिसली म्हणून आधी लांबच थांबलो होतो. मग पुन्हा काही दिसलं नाही तसं सरळ आत आलो. तो खरं सांगत होता हे उघड दिसत होता. आणि लाला तो दिसला का कुठं? नरसूनं विचारलं. रंगानं नुसतीच मान हलवली. नाही. नरसू नुसताच तळ हातावर बोट आपटत होता. बाकीचे सारे चुपचाप बसून त्याच्याकडे नुसते पाहत होते. मागे हालचाल दिसली? नरसू विचार करत होता. अजून काही बोलणं झालं नव्हतं. ते नुसते एकत्र आले होते, पण तेही संशयास्पद होतं. आणि त्यांच्यापैकी कोणाचंही पूर्वायुष्य मुळीच सरळ निष्कलंक नव्हतं. शंकेला जागा नको. कोणाला तरी बाहेर चक्कर मारायला, नीट पाहून यायला पाठवायला पाहिजे. कोणाची निवड करावी यावर तो विचार करत असतानाच बाहेरून तो आवाज आला. कोणीतरी खालच्या आवाजात स्वतःशीच बोलावं, थांबावं, मध्येच खदखदून हसावं, तसला आवाज. आणि ओळखीचा वाटत होता. लाला, त्याचाच हा आवाज. साला झिंगून आला होता. लाख वेळा त्याला बजावलं की कामाच्या दिवशी दारूला स्पर्श करायचा नाही, तरी त्याची सवय काही जात नव्हती. सर्वांनाच धोका. त्याला खतम करून टाकायची वेळ आली होती. आणि ते आत्ताच. तो आवाज जवळ जवळ येत होता. जवळ आला. दारापाशीच काही वेळ थांबला आणि मग दारावर आपटत, झोकांड्या खात लाला टपरीत आला आणि 2 पावलांवरच उभा राहिला. आधी लाला शरीराला धिप्पाड होता. आता तर तो खाली बसलेल्यांना अधिकच आडदांड वाटत होता. त्याचा गवाळी सावळा चेहरा सुजल्यासारखा फुगून आला होता. डोळे वटारल्यासारखे वाटत होते. एखाद्या झंझावतात उंच माड हलावा तसा तो 2 पायांवर सारखा हेलकावे खात होता. मागे पुढे डोलत होता. त्याच्याबरोबर टपरीत गारठाही आला होता. इतका की सर्वांना आपापले कपडे शरीराभोवती घट्ट लपेटावे लागले. उभा लाला वटारलेल्या डोळ्यांनी खाली बसलेल्या लोकांकडे आळीपाळीनं पाहत होता. आणि ज्याच्यावरून त्याची ती नजर जात होती त्याच्या शरीरावर काटा येत होता. आणि मग लाला तोंड अर्धवट उघडून पण हात आवळून हसायला लागला. कोणत्या सैतानी खोटीवर तो एवढा खदखदून हसत होता त्याचं त्यालाच माहीत. पण तो हसण्याचा आवाज मात्र त्या सर्वांच्या कानात उकळत्या तेलासारखा पडत होता. आता प्रथमच नरसूला शंका आली की हा साधा दारूच्या नशेत जिंकण्याचा प्रकार वाटत नाही. लाल्या, तो खालच्या आवाजात खेकसला. साल्या चुप की. एखादं बटन दाबताच दिवा खटदिशी बंद व्हावा तसा लाला एकदम गप्प बसला. ती शांतताही त्याच्या हसण्या इतकी चमत्कारिक होती. टपरीत लाला बरोबर आणखी काहीतरी आलं होतं आणि ते चांगलं नव्हतं. त्या सर्वांनाच अस्वस्थता जाणवायला लागली होती. नरसूलाही ती अस्वस्थता जाणवत होती, पण स्वतःचा बेडरपणा दाखवून स्वतःची हुकमत स्थापन करायची हीच वेळ होती. आणि क्षणभर हादरलेल्या त्याच्या पोलादी नसा एव्हाना ठिकाणावर आल्याही होत्या. तो त्याच्या खालच्या आवाजात म्हणाला, लाल्या, 10:30ला इथं हजर व्हायला सांगितलं होतं. तू वेळेवरच का नाही आलास? लालाला बोलतानाही ती खदखद आवरत नव्हती. 2 शब्दाआड तो हसत होता. मी अगदी वेळेवर आलो होतो, पण त्यात बाकीच्यांनाही यायचं होतं. त्यांना आणायला गेलो होतो. नरसूच्या मनाचा तोल परत डळमळीत झाला होता. कारण बोलत जरी लाला होता तरी त्याच्या तोंडातून येणारा आवाज लालाचा नव्हता. हा खर्जातला उग्र गुरमीचा धमकीचा आवाज लालाचा खासच नव्हता. आणि हे बाकीचे कोण? हा प्रकार होता तरी काय? दात विचकून हसता हसता लालानं खाली बसलेल्या सगळ्यांवरून त्याची जळती नजर फिरवली होती. आता तो परत त्या चमत्कारिक आवाजात म्हणाला, सगळेच आले. आणि टपरीचा आवाज सावल्यांनी काळा झाला. खरोखरच ते आत येत होते. आतल्या दिव्याच्या प्रकाशाच्या वर्तुळात ते येईपर्यंत आतल्यांना ते कोण ते समजलंही नव्हतं. आणि जेव्हा समजलं तेव्हा फार उशीर झाला होता. त्यांनी टपरीत आपल्याबरोबर मृत्यूचा गारठा आणला होता. टपरीत शिरणारी शरीरं एकदा मृत होऊन परत सचेतन झाली होती. काही जळलेली, काही बुडलेली, काही सुजलेली, काही सडलेली, काही पूर्ण तर काही अपूर्ण. मृतांचा जित्यांवरचा राग होता तो.
आपल्यापासून हिरावून घेतलेली अमोल वस्तू दुसऱ्यापासून छिनून घेण्याची अघोरी वासना होती ती. स्थलकालाच्या शक्याशक्यतेच्या मर्यादा उल्लंघन करून वर्तमानात आक्रंदत आलेली अघोरी शरीरं. नरसू आणि त्याचे साथीदार, त्यांना मृत्यू परिचयाचा होता. सुरे, काठ्या, गोळ्या, फास ही त्यांची नेहमीची आयुधं होती. पण हे काहीतरी वेगळंच होतं. जी पापी अपराधी मनं, नवल नाही त्यांना समोरच्या अभद्र चेहऱ्यात आपली अनेक पूर्व पातकं दिसली. त्या टपरीत आकांत माजला. उभा लाला फिदी फिदी हसतच होता. पण आता तो खदखदण्याचा आवाज अनेक मुखांतून येत होता. प्रतिकाराचा उपयोग नव्हता. मेलेल्याला आणखी काय मारणार? त्याला कसल्या संवेदना? आणि पळायलाही जागा नव्हती. जिकडे वळावं तिकडे ओलं, नाहीतर सुजलेलं, नाहीतर होरपळलेलं, नाहीतर कुजलेलं मांस लागत होतं. शरीरातल्या रक्ताचा बर्फ करून टाकणारा गारवा अंगावर येत होता आणि त्या सर्वांवर एखाद्या गुदमरवून टाकणाऱ्या पटलासारखा पसरलेला तो फिदी फिदी हसण्याचा आवाज. रात्रीत केव्हा तरी शेवटची किंचाळी विरली, शेवटचा हुंदका विरघळला, शेवटचा थरथरता श्वास सुटला आणि मग शांतता झाली. धुकं जसं आपोआप विरावं तसे ते धिंगाणा घालणारे आकार आधी स्तब्ध झाले आणि मग एकमेकात मिसळून गेले. पावसानं चित्र धुतलं जावं तसे ते सावकाश सावकाश हवेत मिसळून गेले. नरसूनं निवडलेली जागा खरोखरच आडबाजूला होती. त्यांचा आरडाओरडा किंचाळ्या तर कोणाला ऐकू आल्याच नाहीत. त्यांची मृत छिन्न विछिन्न शरीरही सापडायला कितीतरी दिवस जावे लागले. तोपर्यंत ती कुजली होती. त्यांच्यात किडे पडले होते. 3 वाडीत पसरत चाललेल्या भीतीच्या वातावरणात ही भरच होती. सैतान प्रकरण 19. काही दुःख अशी असतात की त्यांची वाटणीच होऊ शकत नाही. त्यांचा अंत दिसत नाही. त्यांचा उरावरचा बोजा कधी कमी होत नाही. त्यांचं निवारण करायला कोणताही मानवी उपाय नसतो. जिवंतपणीचा प्रत्येक क्षण, जागेपणीचा प्रत्येक सेकंद, निद्रेतला प्रत्येक सेकंद तर त्यानं व्यापलेला असतोच. पण मनाला अशी भीती असते की मृत्यूनंतरही या दुःखातून सुटका नाही. मृत्यूनंतरही आत्मा या दुःखाच्या दोरीनं इथे जखडून ठेवला जाईल. तळाशी टाकलेल्या नांगराला नाव जखडून राहावी तशी. महाजनांचं दुःख या प्रकारचं होतं. 17 वर्षांपूर्वी त्यांना मुलगा झाला होता आणि जन्मापासून तो लुळा पांगळा बहिरा मुका होता. एखादं झाड वर्षामागून वर्ष वाढत जावं तसा तो दिवसा गणिक वाढत होता. पुत्रप्राप्तीच्या पहिल्या आनंदाचं रूपांतर आधी शोकाच्या धक्क्यात, मग निराशेत, मग डॉक्टरांच्या आश्वासनानंतर अपेक्षेच्या आशेत, मग पुन्हा निराशेत, मग विषादात, मग तिरस्कारात, मग द्वेषात, मग रागात, मग पुन्हा करुणेत, शेवटी विफल सहानुभूतीत आणि शेवटी जड बधिरतेत झालं होतं. भावनांचा हवर्णपट भीषण होता, पण आता तो बधीर काळ्या छायेत सरकला होता. तात्यांनी आणि त्यांच्या पत्नीनं बाबाला कसा वाढवला होता त्यांचं त्यांनाच माहीत. 12व्या दिवशी त्याचं बारसं मोठ्या आशेनं केलं होतं, पण त्या नावाचा केवळ विचार सुद्धा तात्यांच्या गळ्यात आवंढा आणत असे. ते मुलाचा उल्लेख बाबा असंच करत. त्याच्यात काहीही सुधारणा होणार नाही ही खात्री पटल्यावरही तात्या त्याच्याकडे तासच्या तास पाहत बसत. बाबाची नजर खोलीतील प्रत्येक वस्तूवरून फिरे. त्यातच कधीकधी तात्या त्यांची पत्नी यांच्यावरूनही फिरे. त्यांना वाटे निर्जीव फर्निचर आणि आपण हलती बोलती सजीव माणसं यांच्यात तरी त्याला काही फरक जाणवतो का? राग, लोभ, आवड, प्रेम, तिरस्कार या भावना त्याच्यासाठी अस्तित्वात होत्या का? भूक, तहान, वेदना, यातना, सुख, आराम, दुःख या संवेदना त्याच्यासाठी अस्तित्वात होत्या का? मानवी अर्थानं त्याला मन होतं का? ESIचं हॉस्पिटल झाल्यावर तात्यांनी बाबाची तपासणी करून घेतली होती. त्यातच EEGचाही समावेश होता. EEG इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राफ, मेंदूतल्या विविध श्रेणींच्या विद्युत लहरींचे मापन. तात्यांना डॉक्टरांचे प्लाटू, स्पाईक, डिप्रेस्ड ॲम्प्लिट्यूड असले शब्द कळले नाहीत, पण बाबाचा मेंदू साधारण मानवी मेंदूपेक्षा वेगळा आहे एवढं ध्यानात आलं. पण हा वेगळेपणा कशा प्रकारचा?
उच्च श्रेणीचा का कनिष्ठ श्रेणीचा, चांगला का वाईट, त्याचे परिणाम काय होणार आहेत, त्या फरकामागचं कारण काय, इत्यादी अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले. जगाच्या व्यवहारात बाबा म्हणजे दिवसागणिक वाढणारा केवळ मांसाचा एक गोळाच राहिला. पण तरीही तात्या त्याच्याकडे तासच्या तास पाहत बसत. त्यांना वाटे निदान एकदा तरी त्याच्या डोळ्यात कसली तरी कोणत्याही भावनेची ठिणगी चमकावी. त्याच्यात मानवतेचा सूक्ष्मसा तरी अंश वावरत असल्याची ती निशाणी ठरली असती. एकदा एका विस्कटलेल्या रात्री त्यांना भयानक स्वप्न पडलं होतं. आपल्या वंशात या बाबाच्या रूपानं काहीतरी भयानक, सैतानी, अमानवी जन्माला आलंय. कोशात अळीचं जसं सूक्ष्म रूपांतर होत असतं तसं त्या मानवी शरीरात आत रूपांतर चालू आहे. आणि केव्हा तरी ते सैतानी अस्तित्व हा मानवी कोश फोडून आपल्या अभद्र रूपात जगात ठाकणार आहे. तात्या त्या दुःस्वप्नातून थरथरल्या शरीरानं घामानं ओलेचिंब होऊन जागे झाले होते. केवळ स्वप्नच होतं याबद्दल त्यांनी देवाचे आभार मानले होते. पण 24 तास नुसतं निश्चल पडून राहिलेला बाबाचा देह पाहिला की त्यांना काही केल्या त्या स्वप्नाची आठवण टाळता येत नसे. बाबाची निर्विकार नजर खोलीतल्या एकेका वस्तूवरून फिरता फिरता त्यांच्यावरूनही गेली की शरीरावरून एखादी खरखरीत वस्तू ओढली गेल्यासारखी वाटे. अर्थात तात्यांना माहीत होतं की हा सगळा आपल्याच मनाचा खेळ आहे. तरीही ती संवेदना काही फारशी चांगली नव्हती. आणि मग माळरानावर विमान अपघात झाला. आधीच ही बातमी, 300च्या वर लोक अपघातात बळी, कोट्यवधी रुपयांच्या विमानाची संपूर्ण मोडतोड, ही सर्व बातमीच धक्का देणारी होती. पण जणू काही तेवढ्यानं भागलं नाही म्हणून की काय, 3 वाडीत एकामागून एक घडत असलेले चमत्कारिक, स्पष्टीकरणास मोठे कठीण असे प्रसंग त्यांच्या कानावर यायला लागले. वास्तविक कशाचाच संदर्भ लागत नव्हता. सर्वच निरर्थक वाटत होतं. आणि माणसाचं मन असं काही विलक्षण आहे की तात्यांच्या मनात आपलं निरर्थक स्वप्न आणि हे निरर्थक प्रसंग यांची सांगड बसली. हा संबंध पार तर्कदुष्ट होता. त्यात कोणतीही सुसंगती नव्हती. पण तो त्यांच्या मनात अगदी खोलवर जाऊन रुजला होता. काहीतरी वेडवाकडं, अभद्र, अशुभ होणारे अशी त्यांच्या मनाला सतत धास्ती वाटायला लागली. भीषण घटना आपला काही अंश भूतकाळात पाठवतात की काय कोणास ठाऊक. पण काहींना आगामी अशुभ घटनांची पुसटशी चाहूल लागते, ही गोष्ट निर्विवाद आहे. बाबाला तळमजल्यावरच्या एका खोलीत ठेवलेला असायचा. त्याच्या खोलीत 2 बिछाने होते. त्याचं अंग पुसून, पावडर लावून, कपडे बदलून ते त्याला दुसऱ्या कॉटवर ठेवत. मग पहिलीवरची चादर काढून रबर शीट धुवून ती परत तयार करण्यात येई. दर 2 तासांनी बाबाला लापशीसारखं काहीतरी पातळ पण पौष्टिक अन्न चमच्यानं भरवण्यात येई. दिवसातून 2-3दा तरी ते त्याला या कुशीवरून त्या कुशीवर वळवत आणि शरीराला पावडर लावत. दिवसामागून दिवस, मग महिने, मग वर्ष. तात्यांना तरी याचा अंत दिसत नव्हता. त्यांच्या आयुष्याची अखेर झाली तरीही याला अंत नव्हता. मग तो बोजा त्यांच्या पत्नीवर पडणार होता. पण कालावधीनं तीही जाणार होती. मग काय, त्यानंतर काय? त्यांना वाटे मनातल्या विचारांच्या वाटेवर जर एखादी काही दगडी भिंत घालता आली असती तर किती सोयीचं झालं असतं. पण ते शक्य नव्हतं. मन पुढे धावतच होतं. त्यांच्या पत्नीच्या निधनानंतरची बाबाच्या अवस्थेची चित्र रंगवतच होतं. बेवारशी टाकलेला, मलमूत्र विष्ठेच्या घाणीत लोळणारा, तहान भुकेनं व्याकुळ झालेला असहाय्य जीव. खुर्चीवर बसून त्याच्याकडे पाहता पाहता त्यांना वाटत होतं, लोक खूप म्हणतात तो माणसात जमा नाही. माणूसपणाची काही लेबलं आहेत की जी बाहेरून वरून दिसतात. त्याची ज्ञानेंद्रिय काम करत नाहीत, शरीराचे स्नायू हालचाल करत नाहीत, मेंदूचा शरीराशी, बाह्य जगाशी संपर्क नाही. पण म्हणजे काय, आतला गाभा रिकामा आहे. तिथे एखादं संवेदनक्षम मन कोंडलं गेलं नसेल कशावरून. बंद पेटीत घातलेल्या एखाद्या फुलपाखरासारखं फडफडत नसेल कशावरून. आपल्याला काय अधिकार आहे त्याच्यावर रिकामा असा शिक्का मारण्याचा. मनाच्या विचारांची गाडी अशी एकदा भरकटत निघाली की त्यावर आवर घालता घालता त्यांची मुश्किल होई. त्या विचारांना जणू स्वतःचीच एक गती होती, वाढत जाणारी. मोठ्या प्रयासानं तात्यांनी मन आवरलं. बाबाच्या चेहऱ्यावरून नजर काढली आणि ती खिडकी बाहेर वळवली. बाहेर संध्याकाळ अंधारून आली होती.
त्यांची पत्नी बाहेर कुठे देवदर्शनाला किंवा प्रवचनाला गेली होती. ते घरात एकटेच होते. ऑफिसमधून आल्यावर कपभर चहा घेऊन ते बाबाच्या खोलीत येऊन बसले होते. तिलाही घटकाभराची मोकळीक हवी असणार हे त्यांना अनुभवानं माहीत होतं, पण विचारांच्या नादात वेळ गेला होता आणि दिवे लावायचं त्यांना भानच राहिलं नव्हतं. आता खिडकीच्या उजळलेल्या चौकोनावरून त्यांनी परत खोलीत नजर टाकली तेव्हा त्यांचे डोळे अंधारल्यासारखे झाले होते. त्यांना क्षणभर खोलीतलं काही दिसेना आणि एकाएकी गारठाही खूपच वाढल्यासारखा वाटत होता. अगदी शरीरावर काटा येण्या इतका गारठा. बाबाच्या कॉटचा कोपरा जरासा अंधारातच होता. आता त्यांना तो जरासा नीट दिसायला लागला होता, पण तिथे काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं, काहीतरी अनपेक्षित. ते बसल्या जागेवरून डोळे बारीक करून तिकडे पाहू लागले. एकाएकी त्यांच्या मनात जागचं हालायची अनिच्छा जन्माला आली होती आणि हा विलक्षण गारठा. बाबा हलला होता. 17 वर्षात जी गोष्ट झाली नव्हती ती आता झाली होती. बाबा कुशीवर वळला होता आणि त्यांच्याकडे टक लावून पाहत होता. हा क्षण कधी येईल अशी त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती आणि आता त्यांचं मन इतकं गोंधळलं होतं की आपल्याला काय होत आहे हेच त्यांना समजेना. रक्ताचा बर्फ करणाऱ्या गारठ्याची पर्वा न करता ते खुर्चीवरून उठले. डावीकडच्या भिंतीपाशी जाऊन त्यांनी दिव्याचं बटण दाबलं. खोली प्रखर प्रकाशात उजळून निघाली आणि मग तात्या वळले आणि बाबाच्या कॉटकडे जाण्यासाठी त्यांनी एक पाऊल टाकलं सुद्धा आणि मग ते थबकले. ते खुर्चीवरून उठून बटणाकडे आले होते. त्यांच्या मागोमाग त्याचीही नजर वळली होती आणि अजूनही त्यांच्यावर एकटक खिळली होती आणि त्या नजरेनं त्यांचं पाऊल रुकवलं होतं. ओळखीची नजर. आपण म्हणतो इतर लाख डोळ्यांसारखे डोळे, त्यात ओळख पटण्यासारखं काय असतं त्याचं वर्णन करता येणार नाही, पण त्यात कधी चूक होत नाही. बाबानं आजवर अर्थपूर्ण नजरेनं कधी त्यांच्याकडे पाहिलंच नव्हतं. त्या अर्थानं त्याची नजर त्यांना ओळखीची वाटत नव्हती. तसं पाहिलं तर बाबाचं खरं जे काही व्यक्तिमत्व असेल ते आत्ताच्या उभ्या आयुष्यात प्रथमच नजरेच्या खिडक्यातून बाह्य जगाकडे पाहत होतं. तरीही तात्या थांबले. खोलीतला गारठा आता इतका वाढला होता की त्यांचं शरीर अक्षरशः थरथरत होतं. होत आहे तो प्रकार अनैसर्गिक आहे असं त्यांना वाटायला लागलं होतं. बाबा माणसात येण्यासाठी ते देवाची कितीही प्रार्थना करत असले तरी त्यांना मनोमन उमगलं होतं की या जन्मी तरी ही गोष्ट अशक्य होती. बाबाचा देह हे केवळ एक रिकामं टर्फल होतं, ज्याला मी पण, आत्मा, मन, अस्मिता, इगो, चैतन्य म्हणतात ते त्याच्यात कधी नव्हतंच. ती जागा पोकळ होती, रिकामी होती, कोरी होती आणि ती तशीच राहणार होती. बाबा म्हणजे भंगलेली, तडकलेली काच होती, पुन्हा कधीही न सांधणारी. आणि आता त्यांच्या डोळ्यासमोर हे नवल घडत होतं. बाबाची अस्मिता जागी होत होती, त्याच्या डोळ्यातून बाहेर डोकावत होती. जिथे कधी काही येणारच नाही असं वाटत होतं तिथे आता काहीतरी आलं होतं. हा काही दैवी चमत्कार होता का? हे काही ईश्वरी नवल होतं का? पण तात्यांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. चमत्कार इतके स्वस्थ नसतात, सवंग नसतात आणि इतके निरर्थकही नसतात. बाबाचा विकार हा एक नैसर्गिक अपघात होता. कोट्यवधींच्या संख्येत एखादा असा खात्रीनं घडणारा. त्यांना वैयक्तिक चटका बसला होता म्हणून त्यांना तो अपवादात्मक वाटत होता. पण आता ही जागृती, हे परिवर्तन, हे मात्र अपवादात्मक होतं आणि म्हणून अनैसर्गिक होतं. या विचारापाशी मन अडलं. अनैसर्गिक गोष्ट कशाशी बरं याचा संबंध होता? अर्थात तो विमान अपघात आणि त्यानंतर त्यांच्या कानावर आलेल्या कितीतरी चमत्कारिक हकीकती. त्याचा याच्याशी काही संबंध होता का? हातांची छातीशी जुडी करून ते होते तिथून बाबाकडे पाहत उभे राहिले. त्यांना असा भास झाला की त्याचे डोळे मगापेक्षा आता जरा मोठे, जरा वटारल्यासारखेच वाटतायत आणि त्यांच्या अगदी आत, अगदी मागे एक हिरवट ठिणगी असल्याचा भास होत होता. ती नजर मोठीच विलक्षण होती आणि त्यात भरीस भर म्हणून की काय ही विलक्षण थंडी. एकाएकी त्यांच्या पत्नीचा विचार तात्यांच्या मनात आला आणि त्यांना वाटलं बरं झालं या प्रसंगी मी हजर होतो, ती नव्हती. बायका भोळ्या असतात, प्रेमापोटी मायेपोटी आंधळ्या होतात.
देवासच माहीत काय झालं असतं ते. आता तिला बाहेरच्या बाहेर अडवलं पाहिजे. तात्यांनी दाराच्या दिशेनं एक पाऊल मागे घेतलं आणि त्याच क्षणी बाबाच्या सर्व शरीराची एखादं कन्व्हल्जन यावं तशी मोठी जोराची वेडी वाकडी हालचाल झाली. दोन्ही हात हवेत उचलले गेले, परत गादीवर आपटले. दोन्ही पाय गुडघ्यात मुडपले गेले, एकामागून एक सरळ झाले. मान डावी उजवीकडे जोर जोरात हलली. तोंडाची 2-3दा उघडझाप झाली आणि मग तोंडाचा खूप मोठा आ झाला, खूप मोठा, जबडा अगदी वासल्यासारखा, आणि मग घशातून ओढून काढल्यासारखा खरखरता आवाज आला. गंजलेलं न वापरलेलं यंत्र वापरलं जात होतं. दाते खडखडत होते, चाकं करकरत होती, पण एक अनिरुद्ध प्रेरणा त्यांना ढकलत होती. 1-2दा हातपाय झाडून बाबा ताडदिशी उठून बसला आणि दुसऱ्या क्षणी परत कॉटवर कोलमडला. मणके ठिसूळ असणार, त्यांच्यातली कुर्च्या आकरसलेली असणार, नसा मेलेल्या असणार. हालचाल केवळ अशक्य होती आणि तरीही त्या शरीरावर आरूढ झालेली अनैसर्गिक शक्ती त्या दुर्बल शरीराला निर्घृणपणे रेटत होती, हाकारत होती. बाबाचे दोन्ही हात दोन्ही बाजूंना फेकले गेले आणि त्याच्या शरीरानं एक जोरदार उसळी मारली. कॉटवरून त्याचं शरीर घसरलं. क्षणभर कॉटच्या कडेवर लोंबकाळत राहिलं आणि मग घसरत खाली आलं. त्याचे गुडघे मुडपले मागे गेले. दोन्ही हात जमिनीवर टेकले. त्यांच्यावर शरीराचा लटपटता तोल सावरला गेला. अभावितपणेच त्यानं जणू काही झेप घेण्यासारखा पवित्रा घेतला होता. पण हृदयाला आणि फुफ्फुसांना अशा धडपडीची, धावपळीची, श्रमाची सवय नव्हती. त्याच्या छातीचा भाता जोर जोरानं खालीवर होत होता. पण त्याचे डोळे आता विस्फारलेले, त्यांच्यावर खिळलेले, गरागरा फिरणारे, ते मात्र एक प्रकारच्या खूनशी संतापानं धगधगत होते. द्वेषाची आग ओकत होते, कारण त्या दुर्बल शरीराचा ताबा घेतलेल्या शक्तीला आपलं अपयश समजलं होतं, आपली चूक उमगली होती. हे हत्यार बोथट होतं, तकलादू होतं, निरुपयोगी होतं. आता केवळ काही क्षणांपुरतं कार्यक्षम राहणार होतं. पुन्हा एकदा तो गंजका खरखरता आवाज आला. उघड्या तोंडात जीभ वळवळत होती, मान सारखी खालीवर होत होती. देवा देवा देवा, हे काय आहे? तू आहेस तरी कोण? तात्या हलकेच पुटपुटले. एक एक शब्द त्या घशातून ओरबाडून काढला गेला होता. शेवटच्या अक्षरावर आवाज एकदम वर वर गेला, चिरकला. दुरुपयोग केल्या गेलेल्या त्या शरीरातली शक्ती संपली. अवसान ओसरलं, स्नायू सैल पडले, अस्थींची उभारी गेली. ते शरीर खाली वेडं वाकडं कोसळलं. 1-2दा मोठ्या धापा टाकल्या. आणखी शेवटचा एक आचका देऊन ते एकदम निश्चल झालं. तरीही तात्या जागचे हल्ले नाहीत. ते शरीर निश्चल झालं होतं, कदाचित निष्प्राणही झालं असेल, पण खोली अजून भारलेली होती. ती रिकामी नव्हती. खोलीत ते एकटे नव्हते. ती राक्षसी थंडी अजूनही होती. अजूनही शरीरावरचा केसन केस शहारून ताठ उभा होता. तात्यांच्या भावना गोठल्या होत्या. धक्का, राग, भीती, विस्मय यापैकी अजूनही त्यांना काहीही जाणवत नव्हतं. अजून ते केवळ निरीक्षण करत होते, अनुभवत होते. आणि अनुभवांच्या या भयानक मालिकेतला सर्वात भयानक, सर्वात धक्कादायक अनुभव अजून त्यांना यायचा होता. निश्चेष्ट पडलेलं बाबाचं शरीर पुन्हा हलायला लागलं. पण आताच्या हालचाली या बाह्य प्रेरित होत्या. आतून एवढासाही जोर नव्हता. त्याची मान वर आली, पण ती ढिल्लीच होती. डोळे मिटलेलेच राहिले. शरीर रागानं जमिनीवर आपटलं गेलं आणि त्या क्षणी खोलीतून काहीतरी सपाट्यानं निघून गेलं. जो बदल झाला तो तात्यांना तत्क्षणी जाणवला. तो गारठा गेला, हवा पूर्ववत झाली. डोक्याभोवती आवळलेली पोलादी पट्टी तटदिशी तुटली. जीवावरचं ओझं उतरलं. शरीराला दरदरून घाम फुटला आणि प्रतिक्रियाही आली.
भीतीनं शरीराला उभारी दिली होती. ती जाताच हातपाय लटलट कापायला लागले, ओठ थरथरायला लागले, शरीराला कंप सुटला. आणि मग आत्ताच पाहिलेल्या घटनांचा अर्थ सावकाश सावकाश मेंदूत झिरपायला लागला. तो आमलासारखा दाहक होता, डोकं सुन्न करत होता. एकाएकी त्यांच्या मनात विचार आला, त्यांच्या पत्नीच्या नजरेस हे पडायला नको होतं. त्या विचारानं कृतीला चालना दिली. पुढे होऊन त्यांनी बाबाचं शरीर उचललं. त्यांचा एकुलता एक पुत्र. आता मनात भीतीचा लवलेशही नव्हता. प्रेम होतं, माया होती, करुणा होती. त्यांनी त्याचं शरीर उचललं आणि कॉटवर आणून व्यवस्थित ठेवलं. हातांची छातीवर घडी केली, मान सरळ केली. त्यांची पत्नी परत आली तेव्हा ते कॉटपाशी खुर्चीवर बसून होते. तिला त्यांनी एवढंच सांगितलं. बाबाला एकदम एक झटका आल्यासारखा झाला आणि त्यातच त्याचं आयुष्य संपलं. तात्यांचा शोक मुळीच खोटा नव्हता, पण मनातल्या मनात त्यांना एक परीनं समाधान वाटत होतं. बाबाच्या रिकाम्या शरीरासाठी एवढ्यात एक संघर्ष झाला होता. 3 वाडीत सर्वत्र जे भयंकर प्रकार चालले होते त्यांच्यातलाच हाही एक भाग होता. त्या विमान अपघाताशी संबंधित असलेला. काही क्षण बाबाच्या शरीरात काहीतरी अमानवी संचारलं होतं. त्याचं शरीर कळसूत्री बाहुलीसारखं नाचवलं गेलं होतं. तुमचा वैरी. ती आरोळी आली होती. माणसांचा, जीवनाचा वैरी. पण त्या विकलांग शरीरात त्राणच नव्हतं. ते कोसळलं होतं. ती अमानवी शक्तीही त्याला उभारी देऊ शकली नव्हती. ती पराभूत होऊन निघून गेली होती. बाबा गेला होता. सर्व यातनातून सुटला होता. आजपर्यंतचं त्याचं आयुष्य निरर्थक गेलं असेल. हा शेवटचा क्षण खासच उजळला होता. देवत्वाचा स्फुल्लिंग त्याच्यात क्षणभर झळाळला होता. सैतानाचा पराभव करण्याइतका प्रखर तेजाळला होता. कदाचित तो सर्वेश्वर जाताना बाबाला बरोबर घेऊन गेला असेल. जन्मभर ओंडक्यासारखं पडून राहण्यापेक्षा क्षणभर प्रज्वलित झालेलं चांगलं.